हा किल्ला जमिनीवर नाही, हा उभा आहे समुद्राच्या छातीत. लाटांच्या गडगडाटातही जो अजूनही ताठ उभा आहे, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेला समुद्रातील अजिंक्य किल्ला सुवर्णदुर्ग. आज आपण जाणार आहोत त्या इतिहासात, जिथे प्रत्येक दगड बोलतो, प्रत्येक लाट साक्ष देते. तर मंडळी, युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये नुकताच समाविष्ट झालेला सुवर्णदुर्ग किल्ला पाहायला आता आपण जात आहोत. यावेळी माझ्यासोबत आहेत माझे काही नवीन मित्र, जे आधी कधीही माझ्या व्हिडिओमध्ये जास्त दिसलेले नाहीत. तर आता जवळपास संध्याकाळचे 5:15 वाजलेले आहेत आणि कदाचित किल्ल्यावर जाणारी ही शेवटची होडी असेल, कारण अंधार पडायच्या अगोदरच आपल्याला किल्ल्यावरून माघारी फिरायला लागते. तर किल्ल्यावरून जाऊन परत माघारी येण्याचे बोटवाले 200 रुपये घेतात पर माणसी. किल्ल्यावर आपल्याला साधारणतः अर्धा ते पाऊण तास थांबता येते. तेवढ्या वेळात आपल्याला किल्ला पाहता येतो. सुवर्णदुर्ग किल्ला हा किनाऱ्यापासून साधारणतः 1 किलोमीटर आतमध्ये समुद्रामध्ये आहे. आपण जिथे बोट पकडतो त्याच्या शेजारीच कनकदुर्ग हा किल्ला आहे आणि त्याच्या शेजारीच फत्तेगड व त्याच्या शेजारीच गोवा असे 3 किल्ले हे सुवर्णदुर्ग किल्ल्याचे संरक्षण करण्यासाठी बांधण्यात आलेले होते. तर आम्ही सगळे निघाले आता सुवर्णदुर्ग किल्ला बघायला आणि आता आम्ही बोटीत बसलेलो आहोत. सुवर्णदुर्ग किल्ला हा महाराष्ट्राच्या रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे बंदरासमोर अरबी समुद्रात वसलेला एक ऐतिहासिक सागरी किल्ला आहे. हा किल्ला पूर्णपणे समुद्राच्या पाण्यात बांधलेला असून महाराष्ट्रातील सर्वात मजबूत सागरी किल्ल्यांपैकी एक मानला जातो. बोटीवरून किल्ल्यावर जाण्यासाठी आपल्याला साधारणतः 10 ते 12 मिनिटे लागतात. आता आपल्याला सुवर्णदुर्ग किल्ल्याची जी तटबंदी आहे ती स्पष्ट स्वरूपात दिसू लागलेली आहे. खूप मोठ्या आणि उंच खडकावर हा किल्ला बांधलेला आहे. हा येतो तुम्ही सांगाल 5:30 झाले 6ला येतो. इथे जवळच एका खडकावर आता आपण उतरलोय. हो, कसल्या दगडी होते रे. मित्रांनो, आपण आलोय आता सुवर्णदुर्ग किल्ला बघण्यासाठी. आताच त्या बोटीने आम्हाला इथं सोडले. हे आपले तुकाराम सर सकाळपासून फ्रेश आहेत, 5 वाजल्यापासून. आणि हे बाकीचे, हे अरे चला ना. नंबर बघून घ्या सर आपल्या बोटचा. हे महाकाली प्रसाद. खडकातील वाटेने तटाजवळ आपल्याला जाता येते व तेथूनच तटाच्या पूर्व बाजूने आपण गडाच्या मुख्य दरवाजाच्या दिशेने जातो. मित्रांनो, हा रस्ता आहे आपला. अक्षय आणि सागर आपले पुढे चाललेत. आपले ते मार्गदर्शक आहेत आज.
मुख्य दरवाजाकडे जाताना आपल्याला काही दगडी पायऱ्याही चढून जावे लागते. हे आहे किल्ल्याचा मुख्य दरवाजा. सुवर्णदुर्ग किल्ल्याचा महादरवाजा हा गोमुखी धाटणीचा असून तो खडकात समांतर बांधलेल्या तटबंदीत लपलेला आहे. त्याच्या उजव्या बुरुजावर मारुतीचे शिल्प कोरलेले आहे आणि उंबरठ्यावर कासव कोरलेले आहे. इथे एक मारुतीचं शिल्प कोरलेलं आहे. किल्ल्याच्या एकदम दरवाजाच्या समोरच आहे हे सगळं. प्रवेशद्वारावर सिंह आणि वाघ, गरुड व हत्तीची शिल्पे आहेत, जे मराठा नौदलाच्या सामर्थ्याचे प्रतीक आहेत. दरवाजाच्या आतील बाजूस 2 रक्षक खोल्या आहेत आणि डाव्या बाजूला विहीर आहे. हा दरवाजा मराठा आरमाराचे सामर्थ्याचे प्रतीक असून कान्होजी आंग्रे यांच्या काळात तो महत्त्वाचा नौदल तळ होता. महादरवाजाच्या डाव्या बाजूने एक रस्ता सरळ तटबंदीवर जातो. इथं 2 हे जे तोफगोळ्याची कोठार आहेत, धान्य कोठार आहे, हां. इथं पडका वाडा आहे, ओके ही एक विहीर आहे, समोर एक विहीर आहे, हां. इथं 2 पडके विहीर आहेत, इथं 3 दरवाजे आहेत. ओके. एक हा दरवाजा, हा एक समोरचा दरवाजा आहे. हा दरवाजा मेन आहे ना. हा मेन दरवाजा, हां हा दुसरा दरवाजा हां. आणि तिसरा दरवाजा तिकडं आहे. 3 दरवाजे आहेत तिथं. बरं आणि ह्या वरच्या आहेत एक ठराविक ही म्हणजे नवीन बांधलेली तेवढे. बरं धन्यवाद. किल्ल्याच्या आतमध्ये बरीच झाडे आणि गवत वाढलेले असते, तर काही शिवप्रेमी ग्रुप हे गवत व झाडे काढण्यासाठी गडावर श्रमदान करत असतात. किल्ल्याच्या आतमध्ये भरपूर झाडे वगैरे झालेली आहेत आणि इथं तटबंदी दिसते आपल्याला. इथं बरीचशी झाडे दिसतात खाली. हे बघा, हे गोड्या पाण्याची विहीर आहे इथे. या किल्ल्याच्या 4ही बाजूला खारं पाणी आहे समुद्राचं, पण इथे गोड्या पाण्याची एक विहीर आहे. किल्ल्यावर सगळे गवताचे दिसते आणि मोठमोठी झाडे आहेत. पेट्रोल आहे कुणीतरी तिथे, हे आवाज येतोय. हा ना, अर्ध जाळलंय. थोडेसे पुढे गेले की आपल्याला किल्ल्याचा चोर दरवाजा दिसतो, जो समुद्राच्या बाजूला गेलेला आहे. थोडेसे आपल्याला तिथे जाण्यासाठी खाली उतरावे लागते. सुमारे 4 फूट उंच असा हा चोर दरवाजा उत्तम स्थितीत दिसून येतो. या चोर दरवाजाची किल्ल्याच्या आतील बाजूची कमान सुंदर आहे. या कमानीतून पायऱ्यांची वाट चोर दरवाजाने पश्चिमेकडील समुद्रात बाहेर पडते. चोर दरवाजातून किल्ल्याबाहेर पडण्यासाठी खडकात खोदलेल्या पायऱ्यांचे अवशेष दिसतात. आहे का? तेव्हा इथून आपल्याला समुद्रात उतरता येतं. इकडे ही भिंत दिसते आपल्याला. उंच भिंत बांधली ना? हा, उंच भिंत बांधलेली आहे आणि इथं पाणी पार एक कडल येत असेल याच्या इथे. चोर दरवाजाच्या पुढे हा रस्ता सरळ किल्ल्याच्या पश्चिमेच्या बाजूने असणाऱ्या तटावर जातो. इथे तटाची रुंदी ही जवळपास 10 ते 15 फुटांची असलेली आपल्याला दिसते. इकडे दिसतोय आपल्याला सूर्य मावळतीला गेलेला आणि त्याच्या शेजारीच अथांग असा अरबी समुद्र. दरवाजा ना, हे बघा, हे असे झरोके ठेवलेले आहेत समुद्राच्या मध्ये. म्हणजे तटावरून असे झरोके आहेत समुद्राच्या बाजूला. आणि हे तोफांसाठी असेल किंवा लहान बंदुका जे असेल की या बाजूने कोणतं सैन्य आलं तर त्यांना आपण मारू शकतो.
म्हणून तर असे झरोके ठेवले आहेत तोफांसाठी आणि बंदुकांसाठी. हां, पूर्वीच्या काळी ठासणीच्या बंदूक असायच्या ना. हां, हे बघा आपल्याला दिसतंय. आता आपण हे तटावरून चाललेलो आहे. म्हणजे हे बघितलं ना तुम्ही की 10 ते 15 फुटाचं त्याचं विड्थ आहे. म्हणजे त्याची रुंदी जी आहे 10 ते 15 फुटाची. म्हणजे सर कंप्लीट सॉलिड वॉलमध्ये या जलदुर्गाच्या संरक्षणासाठी एकूण 24 बुरुज आहेत, ज्यात 30 फूट उंच बुरुजाचाही समावेश आहे. हे बघा इथे एक जागा आहे, इथे एक तोफ दिसते आपल्याला. कित्येक वर्ष झाले असतील ह्याला, जवळपास 400 वर्ष. तेव्हापासून ही तोफ इथेच आहे आणि इथे असे झरोके आहेत. ही बी समुद्रावरून कोणी येते का नाही ते बघण्यासाठी आणि जर कोणी हमला करत असेल तर त्यासाठी सुद्धा हे ते पाहण्यासाठी सुद्धा हे झरोके आहेत. इथे बघतो की आपल्याला जांबा दगड वापरलेला आहे बघा. इथे जो दिसते जो कोकणातला फेवरेट दगड म्हणजे जांबा दगड, जो रेड कलरचा दिसतोय तो. हे बघा ही बोरीची झाडे आहेत. सगळा किल्ला हा असा तटावरूनच बघण्यासारखा आहे, कारण खाली फक्त झाडं झुडपं आहेत, त्यामुळे सहसा खाली कोण जात नाही. आणि काही ठिकाणी ही तटबंदी अगदी 2-3 फुटाचीच आहे, अरुंद आहे. सुवर्णदुर्ग किल्ल्याची उभारणी ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेने इसवी सन 1660च्या सुमारास करण्यात आली. या किल्ल्याचे बांधकाम मराठी आरमाराचे जनक सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. स्वराज्याच्या सागरी सीमांचे संरक्षण आणि परकीय आक्रमक जसे पोर्तुगीज, इंग्रज, सिद्धी यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला बांधण्यात आला. किती उंच आहेत त्याच्या भिंती. छोटी बाजू. हे अक्षय आपला नवतरुण अक्षय तो उचलाय जातो एका ह्याच्यात. 500 किलो 500 नाही 1 टन असेल. 1 टन आरामशीर असेल. 1 टन असेल. कोण उचलायचं? 1 टन. किल्ला मोठे करायचे. हे बघा किती मोठमोठे झाडं इथं वाढलेली आहेत. सन इसवी सन 1640 मध्ये कान्होजी आंग्रे यांचे वडील तुकोजी आंग्रे शहाजीराजांकडे होते. निजामशाही संपल्यानंतर दक्षिण कोकणातील भाग हा आदिलशाहीत समाविष्ट झाला. पुढे तो भाग लगेचच छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतला. त्यामुळे आदिलशाहीत सुवर्णदुर्गसारख्या किल्ल्याचे बांधकाम झाले असे वाटत नाही. तुरळक तटबंदी निजामशाहीत बांधलेली गेली असावी. इसवी सन 1659 पर्यंत तुकोजी आंग्रे शिवाजी महाराजांबरोबरच होते. इसवी सन 1674 मध्ये मराठी आरमारांकडून सुवर्णदुर्गची पद्धतशीरपणे दुरुस्ती केली गेली. कान्होजी आंग्रे यांचे बालपण अंजनवेल येथे गेले. कान्होजींनी सुवर्णदुर्गाच्या किल्लेदाराच्या हाताखाली काम करण्यास सुरुवात केली. कान्होजींचा पराक्रम पाहून छत्रपती राजाराम महाराजांनी सुवर्णदुर्गाच्या कारभारात त्यांना बढती दिली. एका लढाईत सुवर्णदुर्गाचा किल्लेदार फितूर झाला तेव्हा त्या लढाईची सर्व सूत्रे कान्होजींनी आपल्या हाती घेऊन पराक्रम गाजवला होता. कान्होजी आंग्रे यांना ताराबाईच्या पक्षाकडून सरखेल ही पदवी 1694 मध्ये मिळाली. इसवी सन 1698 मध्ये सिंधोजी गुजर यांच्या मृत्यूमुळे कान्होजी आंग्रे मराठी आरमाराचे मुख्य अधिकारी झाले. या आरमाराच्या छावण्या सुवर्णदुर्ग व विजयदुर्ग इथे होत्या. आता आपण किल्ल्याच्या पश्चिम व दक्षिण बाजूला जोडणाऱ्या बुरुजापाशी आलेलो आहोत. हा बुरुज पूर्णपणे समुद्रात घुसलेला आहे. या किल्ल्याच्या दक्षिण बाजूच्या तटावर चालण्यासाठी अगदी 2 ते 3 फूट एवढीच जागा आपल्याला शिल्लक आहे. हे बघा या बाजूला हरणे बंदर आहे आणि त्या बाजूला 2 किल्ले दिसतात.
इसवी सन 1713 कान्होजी आंग्रे छत्रपती शाहू महाराजांच्या पक्षात आले तेव्हा सुवर्णदुर्ग छत्रपती शाहू महाराजांकडे आला. 1731 पर्यंत कोणतीही लढाई न होता शेखोजी आंग्रे यांच्या नेतृत्वाखाली सुवर्णदुर्ग मराठ्यांकडेच होता. पुढे गेल्यानंतर आपल्याला काही शिवप्रेमी तटावर उगवलेली झाडे झुडपे काढून टाकताना दिसून आली. किती दिवसापासून आहे तुम्ही ते काम करताय? काय करताय हे? आजचा उद्या इथं नवीन दरवाजा म्हणजे मुजवलेला दरवाजा निघाला. इथं दरवाजा आहे का? ओके ओके. चोर दरवाजा आहे का? ते आपल्याला एक चोर दरवाजा सापडलेला आहे आणि तो डायरेक्ट समुद्रात निघतो असं. इथं अजून एक तोफ आपल्याला दिसते. सुवर्णदुर्गाच्या पूर्व बाजूस जो किनारा आहे त्या किनाऱ्याच्या बाजूला ही तोफ आहे. बघा इथे एक विहीर दिसते आपल्याला. जो मुख्य दरवाजा आहे त्या मुख्य दरवाजाच्या समोरच एक विहीर दिसते आपल्याला. आणि इथे एक वाड्याचे अवशेष दिसतात आपल्याला. पूर्ण गडावर तर एवढेच अवशेष शिल्लक आहेत फक्त की जे आता दिसतात. इथे आपला मेन दरवाजा आहे आणि इथून खाली जाण्यासाठी पायऱ्या आहेत. हे बघा इथं पायऱ्या आहेत. हे बघा इथे पण एक तोफेच काही तुटलेला भाग राहिलेला आहे इथे. जवळपास अर्धा ते पाऊण तासात आपला किल्ला पाहून झाला होता व आता आपण किल्ल्यातून बाहेर पडत आहोत. किनाऱ्यावर काही लोक बोटीची वाट पाहत थांबलेले होते. आम्ही बाहेर आलेलो पाहून आमच्या बोटवाल्याने आमची बोट आमच्याजवळ आणली. किल्ल्यावरून दूर जाताना एकदा किल्ल्याकडे पाहिले तर किल्ल्यावरील भगवा ध्वज जोमाने फडकताना दिसत होता. मला घेऊन जायला आमची बोट आलेली आणि हीच बोट आम्हाला किनाऱ्यापर्यंत घेऊन जाणार आहे. मित्रांनो आम्ही किल्ला पाहिलेला आहे आणि परत माघारी निघालेलो आहे आणि माझे सहकारी पण एकदम दमलेले आहेत. बरेच वेळ लागला आम्हाला किल्ला पाहायला आणि आता संध्याकाळचे 6 वाजलेत आणि आम्ही निघालोय परत एकदा किनाऱ्याकडे. इकडे बघितलंय तुम्ही आता सनसेट झालेला आहे. सुवर्णदुर्ग मागे पडतोय पण मन मात्र अजूनही तिथेच अडकून राहिलंय. त्या किल्ल्याच्या प्रत्येक दगडात इतिहास आहे, संघर्ष आहे आणि स्वराज्यासाठी वाहिलेल्या असंख्य स्वप्नांची ओढ आहे. आज तिथं उभं राहून पहिल्यांदा खरंच जाणवलं, इतिहास आपण फक्त वाचत नाही, तो जगतो, श्वासात घेतो.
समोरून दिसणारा हा निळाशार समुद्र आज जरा वेगळाच वाटतोय, जणू तोही काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतोय. कदाचित तो म्हणत असेल, माझ्या लाटांवरून स्वराज्याचं स्वप्न उभं राहिलं आणि त्या स्वप्नाचं नाव होतं शिवराय. आज आपण बोटीत बसून परत येतोय, पण महाराजांच्या काळात इथूनच स्वराज्याची राखण होत होती, इथूनच संकटांना थांबवलं जात होतं. हरणे बंदर जवळ येते. मच्छीमारांच्या बोटी, त्यांची मेहनत, त्यांचा साधा पण अभिमानाने जगलेला जीवन प्रवास, हे सगळं पाहून मन नकळत भरून येते. इतिहास आणि वर्तमान आज इथे एकमेकांना हात मिळवत आहेत. सुवर्णदुर्ग हा फक्त पाहण्याचा किल्ला नाही, तो जाणवण्याचा किल्ला आहे. तो आठवण करून देतो की आपण कुठून आलोय आणि आपल्याला किती मोठा वारसा मिळालाय. जर हा व्हिडिओ पाहताना तुमचंही मन थोडंसं जड झालं असेल, डोळ्यात पाणी आलं असेल, तर समजा सुवर्णदुर्ग तुमच्याशी बोलला आहे. जय शिवराय, जय महाराष्ट्र. आता आपल्याला सभोवताली हरणे बंदरावर मच्छीमारी बोटी थांबलेल्या दिसत आहेत आणि आता आपल्याला बोटीतून खाली उतरायचं आहे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.